नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आली आहे, की इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर अगदी सर्वात कमी कट ऑफ असलेलं एम-बी-बी-एसचं आपलं जे स्टेट आहे, ते त्याचं इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजेच माहिती पत्रक आलेलं आहे. त्या अनुषंगाने मी अगदी तुम्हाला त्या स्क्रीनवरती दाखवत आहे आणि या YouTubeच्या माध्यमातून अगदी डिटेल्स त्या यू-पी राज्याबद्दल अगदी सांगणार आहे, की खूप सारे विद्यार्थी दरवर्षी त्या यूपीमध्ये ॲडमिशन्स घेत असतात. कारण तिथे एकच आहे, की तिथे एम-बी-बी-एसचं कट ऑफ फार कमी जात असतं. तर ह्याही वर्षी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, की तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना ज्यांना एम-बी-बी-एस करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना 162 मार्कापेक्षा जास्त मार्क पडले असतील, तरी नक्कीच इथल्या स्टेटचं तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजेच यूपी स्टेटमधलंच. त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे, की मागील काही वर्षापासून खूप संख्येने अगदी महाराष्ट्राची मुलं आपल्या इथे ॲडमिशन घेत असतात या यूपीमध्ये आणि या स्टेटमध्ये जवळ-जवळ यावर्षी सुद्धा नवीन एम-बी-बी-एस 4 नवीन कॉलेजेस आलेले आहेत. तर ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेले आहेत 4 कॉलेजेस अगदी त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सुरुवातीला ह्याच्यामध्ये डिपॉझिट द्यावं लागतं. ते आहे जवळ-जवळ ₹2,00,000 असतं विद्यार्थी मित्रांनो आणि त्यातून काउन्सिलिंग झाल्यानंतर ते परत आपल्याला यूपी स्टेट हे डिपॉझिट रिफंड करत असतं. हे पण तुम्ही लक्षात घ्या. पण ते केव्हा होत असतं कारण त्यांचे खूप सारे नियम आहेत आणि हे पूर्ण नियम ह्या जवळ-जवळ ह्या पेजमध्ये, ह्या बुलेटिनमध्ये म्हणजेच ही पुस्तिका जी आलेली आहे माहिती पुस्तिका, त्याच्यामध्ये जवळ-जवळ 30 पेजचं हे पूर्ण अगदी माहिती पुस्तिका आहे आणि ते तुम्ही अगदी केअरफुली वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की कुठलीच आपल्याला मिस्टेक झाली नाही पाहिजे. त्यांचे सगळे नियम तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला ते अगदी बरोबर ते ते ॲडमिशन पण होतं आणि ते जे तुम्ही डिपॉझिट त्यांनी ₹2,00,000 आधी स्टार्टिंगला घेतात ते ₹2,00,000 डिपॉझिट पण तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर रिफंड होत असतात. पण कधी होत असतात विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही त्यांचे सगळे नियम फॉलो बरोबर केल्यानंतरच डिपॉझिट रिटर्न होतात. जर नियम त्यांचे फॉलो जर नाही केले, तर ते ₹2,00,000 तुमचे तिथे जप्त केले जातात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर हे पी-डी-एफ जवळ-जवळ 30 पेजेसचं आहे. त्याचे पूर्ण अगदी नियम वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पूर्ण अगदी मी तुम्हाला सगळ्या ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवते. तर हे पूर्ण अगदी अनुक्रमणिका पण दिलेलीच आहे. तुम्ही ते पाहू शकता. तर अगदी इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. की इथे हे 4 नंबरची जी अनुक्रमणिका दिलेली आहे. तर हे पंजीकरण प्रक्रिया म्हणजे काय? ओके. तर पेज नंबर तुम्ही इथे त्याचं पाहू शकता किती आहे ते 7 आणि 8 हा पेज नंबर आहे. ते तुम्ही अगदी डिटेल्समध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल. तर तिथे जवळ-जवळ त्यांनी दिलेलं आहे, की 4 एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचं जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तो ह्या 4च्या अध्याय 4 मध्ये त्यांनी पूर्णपणे दिलेला आहे. हे लक्षात घ्या आणि पुढचा पण त्यांनी एक दिलेला आहे अध्याय 5. तर तिथे पण तुम्ही चॉईस फिलिंग हे पाहू शकता. हे पेज नंबर दिलेला आहे 9 आणि 11. हे असं त्यांनी पेज नंबर पूर्णपणे दिलेला आहे. तर अगदी हे पंजीकरण प्रक्रिया म्हणजेच काय? तर विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याच्याबद्दल मी शॉर्ट्समध्ये सांगते तुम्हाला. म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो. तर हे 7 आणि 8 ह्या पेजवरती खूप डिटेल्स दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता. ही प्रोसेस म्हणजेच रजिस्ट्रेशन अगदी तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे तुमचं वर्ष वाया जाणार नाही. कारण हे एम-बी-बी-एस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. तर एम-बी-बी-एस करण्यासाठी तुमचं वर्ष वाया गेलं नाही पाहिजे आणि तुम्ही व्यवस्थित रजिस्ट्रेशन प्रोसेस करा. तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्कीच करा किंवा आमच्या मार्फत पण तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस जी यूपीची करू शकता. अगदी कारण तिथे डिपॉझिट ₹2,00,000 घेतले जातात आणि तुम्ही व्यवस्थित रजिस्ट्रेशन प्रोसेस व्यवस्थित केली नाही, तर तुमचं ते ₹2,00,000 पण डिपॉझिट जप्त केलं जातं हे लक्षात घ्या. त्यामुळे रजिस्ट्रेशन अगदी कोण-कोण करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांना 162 च्या वरती मार्क आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, ज्यांना एम-बी-बी-एस करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे, की आम्ही व्यवस्थित रजिस्ट्रेशन करू, तर त्याही विद्यार्थ्यांनी स्वतः करू शकता किंवा तुम्ही आमच्या मार्फत पण करू शकता. ह्याच्यामध्ये अगदी हे 162 एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहणार आहे एम-बी-बी-एस करण्यासाठी आणि हे ओपन स्टेट राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथे जवळ-जवळ 10 लाखापासून सुरुवात होते फी स्ट्रक्चर ते 14 लाखापर्यंत तुमची तिथे फीस जाण्याची शक्यता आहे. 10 पासून ते 14 लाख आणि तिथे स्कॉलरशिप कसल्याच प्रकारे भेटत नसते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. कारण अदर राज्यांमध्ये कुठलंच स्कॉलरशिप मिळत नाही हे लक्षात घ्या अदर राज्यांच्या मुलांसाठी. तर रजिस्ट्रेशन फीस अगदी तिथे डिपॉझिट पण अगदी तिथे वेगळं असतं. ते जवळ-जवळ ₹2,000 तिथे रजिस्ट्रेशन फीस आहे आणि सिक्युरिटी मनी पण डिपॉझिट तिथे ₹2,00,000 आहे. पण ते सिक्युरिटी मनी डिपॉझिट आपल्याला रिफंडेबल आहे. त्यांचे सगळे नियम तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही
तंतोतंत पाळल्यानंतर, आणि जर नाही पाळले तर तुमचं ते रिफंड होत नाही, हे लक्षात घ्या. हा नियम आहे. अगदी तो नियम तुम्ही सगळ्यांनी फॉलो व्यवस्थित केला तर ते 2 लाख रुपये तुमचे परत मिळतात, आणि नाही व्यवस्थित केला तर ते जप्त होतात. आणि हे सगळे अगदी ऑनलाईन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन्स आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये. अगदी तुम्ही पूर्णपणे हे सगळं पी-डी-एफ वाचा म्हणजे लक्षात येईल अगदी, आणि ते कसे स्टेप्स आहेत अगदी त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगते. त्या अध्याय 1 दिलेला आहे काउन्सिलिंग प्रक्रिया. आणि त्या असं तरी चार्ट काढून दिलेला आहे की विद्यार्थ्यांना लक्षात येईल. UG 2024 इथे रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे त्यांनी वेबसाईट पण त्यांची दिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित सगळे नियम वाचून त्या रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आणि ते रजिस्ट्रेशन पुढे त्यांनी इथे दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन फीस डिपॉझिट म्हणजेच तिथे ₹2000 तिथे त्यांना डिपॉझिट असतं, आणि सिक्युरिटी मनी डिपॉझिट आहे ते ₹2,00,000 आहे. ते रिफंडेबल आहे. आणि नंतर ऑनलाईन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे असतात सगळे व्यवस्थित. त्यानंतर मेरिट लिस्ट डिक्लेरेशन येतं, आणि त्यानंतर मेरिट लिस्ट डिक्लेरेशन नंतर तुमचा कितवा नंबर आहे, तुमच्या त्या लिस्टमध्ये कितवा नंबर आहे, त्यानुसारही तुम्हाला कॉलेज मिळत असतं. जर तिथे रेड मार्क असं आलं तर तुम्हाला तिथे कॉलेज अलॉट झालं नाही, असंही तुम्हाला एक लक्षात येतं, साईन असतं. आणि त्यानंतर मेरिट लिस्ट डिक्लेरेशन नंतर चॉईस फिलिंग आणि लॉकिंग. आणि तिथे चॉईस फिलिंगच्या वेळेस पण खूप अगदी केअरफुली तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. कारण ज्या विद्यार्थ्यांना MBBSला चॉईस फिलिंग करते वेळेस MBBSच करायचं असतं, त्यावेळेस चुकून जर तुम्ही BDS जर असं तुम्ही टाकलं गेलं तर ते तिथं अनलॉक होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही MBBSच्या वेळेस बरोबर MBBS करून तिथे चॉईस फिलिंग करून तुम्ही तिथे लॉक करून असं करायला पाहिजे. ही पण खूप अगदी केअरफुली गोष्ट घ्या, कारण त्या राज्यांमध्ये अनलॉक नाहीये. म्हणजे एकदा तुम्ही चॉईस फिलिंग लॉक केलं की संपलं, ते लॉक झालं. परत ते अनलॉक होत नाही. त्यामुळे खूप अगदी केअरफुली ते करावं लागतं चॉईस फिलिंग आणि लॉकिंग. आणि नंतर रिझल्ट डिक्लेरेशन आहे, आणि त्यानंतर अलॉटमेंट लेटर ते डाउनलोड करायचं, आणि नंतर हे ॲडमिशन्स अगदी फिजिकली जाऊन तिथे ॲडमिशन्स घ्यायचं असतं. तर हे चॉईस फिलिंगबद्दल अगदी खूप इम्पॉर्टन्स गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती अगदी केअरफुली करा. ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तुम्ही नक्कीच करा. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही तुम्ही आमचं काउन्सिलिंग घेऊ शकता, किंवा तुमच्या अगदी शेजारी कोणी असेल ज्यांना करता येत असेल काउन्सिलिंग, किंवा तुम्हाला कॅफेमध्ये जाऊन सुद्धा येत असेल तिथे तुम्ही करा. पण इथलं UP राज्याचं काउन्सिलिंग अगदी केअरफुली करायला पाहिजे. म्हणजे तिथे तुमचं 1 वर्षाचं नुकसान पण होणार नाही, आणि तिथे ₹2,00,000 ते डिपॉझिट तुम्ही तिथे केलेलं आहे ते पण तुमचं जप्त होणार नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी पूर्ण रजिस्ट्रेशन पासून ॲडमिशन पर्यंतची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला इथं त्याच्यामार्फत सांगितली आहे, आणि तुम्ही ते पाहू शकता. अध्याय 2 इथून पूर्ण अगदी डिटेल्समध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल. हे सगळे नियम्स आणि हे सगळे पॉइंट्स मी काढलेले इथे PDF माध्यमातून काढून तुम्हाला दाखवत आहे. ते पूर्ण अगदी व्यवस्थित वाचा, आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पूर्ण अगदी आरक्षणचं पण दिलेलं आहे अध्याय 3, पण हे आरक्षण आपल्यासाठी नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त UPच्या स्टेटच्याच मुलांसाठी इथे त्यांनी पूर्ण नियम दिलेले आहेत. आणि नंतर पंजीकरण प्रक्रिया 4 इथे हे तुम्ही अगदी इम्पॉर्टन्स पाहू शकता. इथे त्यांनी वेबसाईट पण दिलेली आहे त्यांची. त्या वेबसाईटवरती पण जाऊन तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पाहू शकता. आणि इथं काउन्सिलिंग प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय असं म्हणजे पहिला राउंड, दुसरा राउंड आणि तिसऱ्या राउंडला त्यांनी तिथे ₹2,000 फीस दिलेली आहे. आणि शेवटचा चौथा राउंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राउंड ते ₹1,000 फीस दिलेली आहे. आणि इथे नॉन रिफंडेबल असं त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांची फी त्यांनी तिथे जे 2,000 किंवा 1,000 राउंडनुसार ते घेणार आहेत ती नॉन रिफंडेबल आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. हे पूर्णपणे अगदी त्यांनी तिथं नियम दिलेले आहेत. आणि जे अदर राज्यांची मुलं आहेत त्यांच्यासाठी पण इथे दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. इथे त्यांनी पूर्ण नियम दिलेला आहे. तर इथे 1 नंबरचा हे आपल्याशी नाहीये. हे 2 नंबरचा नियम तुम्ही पाहू शकता. अगदी इथं मेडिकल स्टुडंटसाठी हे ₹2,00,000 डिपॉझिट आहे, आणि MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्या विद्यार्थ्यांना डेंटल म्हणजे BDS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ₹1,00,000 इथं डिपॉझिट आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि ते ₹2,00,000 MBBS किंवा ₹1,00,000 डेंटलसाठी आहे ते रिफंडेबल आहे. ती पण गोष्ट त्यांनी तिथे मेन्शन केलेली आहे. हे अगदी केअरफुली वाचा म्हणजे तुम्हाला अगदी पूर्ण लक्षात येईल. आणि हे चॉईस फिलिंगचा पूर्ण त्यांनी नियम दिलेले आहेत. ते पूर्ण अगदी नियम तुम्ही व्यवस्थित वाचा म्हणजे लक्षात येईल. काउन्सिलिंग राउंड 1, काउन्सिलिंग 2, काउन्सिलिंग 3 आणि काउन्सिलिंग 4 म्हणजे चौथा म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राउंड. तर हे असे जवळ-जवळ विद्यार्थी मित्रांनो 4 राउंड पूर्ण अगदी UPमध्ये होत असतात. तर हे पूर्ण अगदी व्यवस्थित तुम्ही वाचा आणि व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. मेरिट लिस्टनुसार तुमचं तिथे नाव येणार म्हणजे तुम्ही तिथे जाऊन फिजिकली ॲडमिशन्स घेऊ शकता. आणि हे सगळे ॲडमिशन्स ऑनलाईन ॲडमिशन्स होणार आहेत. एकही तिथं ऑफलाईन ॲडमिशन्स नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या.
बरेच सारे एजंट असे म्हणतात, की मॅडम आम्ही तिथे डायरेक्ट जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेऊन देतो. पण हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा ठिकाणी तुम्ही बळी पडू नका. प्रत्येक राउंड तिथे ऑनलाईन होणार आहे आणि प्रत्येक राउंड तिथे अगदी ऑनलाईन पद्धतीनंच घेतला जात असणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि चौथा आहे तो स्टे वॅकन्सी राउंड सुद्धा तिथे ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी राउंड 1, 2, 3, 4 व्यवस्थित नियम वाचा. तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की करू शकता किंवा आमच्या मार्फत पण तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता. अगदी व्यवस्थित आमची टीम तुम्हाला गाईड करेल आणि इथे फॉर्म भरल्यापासून ते अगदी ॲडमिशन होईपर्यंत पूर्ण अगदी त्याची प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत करत असतो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क असतील आणि एम-बी-बी-एस करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी हे यू-पी याचं राज्य खूप अगदी बेस्ट राहणार आहे. कारण इथला कट ऑफ फार कमी जात असतो दरवर्षी आणि दरवर्षी खूप सारे विद्यार्थी आपल्या इथे महाराष्ट्रीयन असल्यामुळे तिथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे सर्वात कमी कट ऑफ असलेलं एम-बी-बी-एस इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी अगदी अधिक माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच मला संपर्क करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्या आणि माझी WhatsApp लिंक पण दिलेली आहे. त्याही WhatsApp लिंकला तुम्ही क्लिक करून जॉइन होऊ शकता आणि रोजचे नवीन-नवीन अपडेट्स पाहू शकता. असेच नवीन-नवीन मी व्हिडिओ रोज घेत येण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.